14 ऑगस्टला पुणे विद्यापीठाने कॅरी ऑन ऑब्लिक विशेष संधी मुलांना उपलब्ध करून दिली आणि त्याच्यानंतर विद्यापीठ झोपून गेलं। आज 3 सप्टेंबरला विद्यापीठ जागं झालेलं आहे आणि कॅरी ऑन म्हणजे विशेष संधी अंतर्गत जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या प्रोव्हिजनल ॲडमिशन आहे त्याच्याबद्दलचं एक सर्क्युलर डिटेलमध्ये त्यांनी काढलेलं आहे आणि आज तेच सर्क्युलर तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडमध्ये दिसत असेल आणि तेच मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे। तसं पाहिलं तर हे पूर्ण जे सर्क्युलर तुम्ही पाहताय हे सगळं सर्क्युलरमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी खूप डिटेलमध्ये दिलेल्या आहेत आणि लोकांना कळतील अशा पद्धतीने दिलेल्या आहेत। पण ॲज युजुअल काय होतं, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात आणि 100 बात की एक बातवाली गोष्ट होती की ज्याला खूप एक्सप्लेन केलं ते तुम्हाला एकदम सिंपल वेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मीनवेल मित्रांनो, अभ्यास करताय ना, आल्स इंजिनियरचा ॲप वापरताय ना, खूप सारे कोर्सेस आहेत, छान छान टीचर्स आहेत, म्हणजे माझ्यासारखे छान शिकवणारे आणि खूप छान कॉन्टेंट आहे। तर प्लीज अजूनपर्यंत जर तुम्ही आल्स इंजिनियरचा ॲप डाउनलोड नसेल केलं तर पटपट आल्स इंजिनियरचा ॲप डाउनलोड करा। मीनवाईल मी ना ह्याच्यातलं जे एक्स्ट्रॅक्ट आहे ना ते काढून तुम्हाला पटकन एक्सप्लेन करायला येतो। ना बैकलॉग का डर ना रिजल्ट की चिंता, अब इंजीनियरिंग में सिर्फ स्कोर ही स्कोर होगा। टॉप क्लास लर्निंग, हैंड रिटन नोट्स, सॉल्व PYQs, स्ट्रेटेजी सेशंस, डाउट सेशंस, 1-to-1 टीचर इंटरैक्शन के साथ अब यूनिवर्सिटी वाइज क्यूरेटेड, अपडेटेड, प्री रिकॉर्डेड कोर्सेज आपको मिलेंगे आल्स इंजीनियर के ऐप पर, ट्रस्टेड बाय 2 लाख प्लस स्टूडेंट्स। जॉइन अस, डाउनलोड द ऐप नाउ। थँक यू। फायनली 14 तारखेच्या सर्क्युलर नंतर विद्यापीठाने आज एक्सप्लेन केलेलं आहे की कॅरी ऑन म्हणजे विशेष संधीच्या अंतर्गत प्रोव्हिजनल ॲडमिशन कोणाला मिळेल एक्झॅक्टली। तर ते मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता परत सांगतोय की फर्स्ट इयरला ज्यांचे क्रिटिकल आहेत सब्जेक्ट्स त्या लोकांना थर्ड इयरला ॲडमिशन मिळेल, प्रोव्हाइडेड त्यांचा सेकंड इयरचा जो क्रेडिट आहे ते जर 44चे 22 क्रेडिट कमीत कमी भरले पाहिजेत। सेम अप्लाइज विथ SCला काही तुमचे क्रिटिकल असतील आणि जर तुम्हाला BEला ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला TEचं क्रेडिट, आता बॅक असतील तर चालतील पण क्रेडिट जे आहे ते 50% प्लस असलं पाहिजे तर जाऊन तुम्हाला BEला ॲडमिशन मिळेल। आय गेस TEचे क्रेडिट 42 असतात, 42, तर 21 क्रेडिट तुमचे मिनिमम झाले पाहिजेत। आणि TE टू 5th इयर ॲज युजुअल मी जसं सांगितलं की आर्किटेक्चरसाठी हे आहे, फार्मसीला पण मिळालेलं आहे, आर्किटेक्चरला पण मिळालेलं आहे, सो त्यांच्यासाठी पण जे काय आहे त्या हिशोबाने हा रूल अप्लाय होईल। पॉईंट नंबर 1। पॉईंट नंबर 2, हा जो प्रवेश आहे हा तात्पुरता प्रवेश आहे, राईट। तर जर तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतली असेल कुठून कुठपर्यंत 14 ऑगस्टपासून 2 नोव्हेंबर, म्हणजे 14 ऑगस्ट म्हणजे ऑफकोर्स ज्या दिवशी सर्क्युलर आलं त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतल्या, काही लोकांनी कॉलेजेसने अलाव नाही केलं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या। पण 14 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत म्हणजे काल सर्क्युलर आले आज, कालपर्यंत ज्या ज्या लोकांनी प्रोव्हिजनल ॲडमिशन्स घेतल्या त्या लोकांना एक अंडरटेकिंग भरायचं आहे। आता ते अंडरटेकिंग आहे कुठे, तर आपण थोडंसं परत एकदा फ्लॅशबॅकमध्ये जाऊ आणि मी तुम्हाला सांगतो ते अंडरटेकिंग एक्झॅक्टली कुठे आहे। आपण जर फाईल ओपन केली तर तुम्हाला इथे सगळ्यात खाली हे अंडरटेकिंग दिसेल। हे अंडरटेकिंग तुम्हाला कॉलेजकडे सबमिट करायचं आहे टू द प्रिन्सिपल ऑब्लिक डायरेक्टर आणि त्याच्यामध्ये सगळे तुमचे डिटेल्स, स्टुडंटचं नेम, पेरेंट्सचं नेम वगैरे वगैरे आणि याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की मी प्रोव्हिजनल ॲडमिशन घेत आहे त्यामुळे मी त्याच्या अंडर एक्झाम घेत आहे। त्या एक्झाममध्ये जर मी पास झालो, अभ्यास पण मी स्वतःच करणार आहे, त्या एक्झाममध्ये जर मी पास झालो तरच माझी ॲडमिशन तुम्ही कन्सिडरेशनमध्ये घ्या, म्हणजे तरच मला तुम्ही पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनमध्ये कन्सिडरेशनमध्ये घ्या आणि तरच मी सगळे 10च्या 10 सब्जेक्ट त्याच्या पुढच्या सेमिस्टरला देणार आहे। हे जे काय आहे हे सगळं इथे क्लिअरली लिहिलेलं आहे आणि जर हे मी करायला फेल झालो तर जे काय कॉन्सिक्वेन्सेस असतील तर ते सगळेच्या सगळे मी इथं बेअर करायला तयार आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे। खूप लोकांचा हा पण विषय होता की हे लोक फी रिफंड करत नाहीत, खूप जास्त फी घेत आहेत। तर मित्रांनो, फीचा जो विषय आहे तो माझ्या अंडर येत नाही, मला त्यातली काही कल्पना नाही आहे। तुम्हाला जर फीच्या अंडर काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही प्लीज डायरेक्ट विद्यापीठाशी तरी संपर्क साधा किंवा कॉलेज एक्झाम ऑफिसर्सना तरी तुम्ही संपर्क साधा, नसेल तर तुम्ही महेश कांबळे सर जे NSUचे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकताय। हा झाला तुमचा याचा विषय। त्याच्यानंतर आता जेव्हा आपण बोलतोय की सर ते तुम्ही जे एक्सप्लेन करताय ते एकदा सांगा, तर इथे एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही जे अंडरटेकिंग देणार आहात ते अंडरटेकिंग कॉलेजनी जे आहे 3 सप्टेंबर टू 10 सप्टेंबरच्या पर्यंत सबमिट करायचं आहे। त्यामुळे डेडलाईन जी कॉलेजेसना दिलेली आहे लिंकवरती अपलोड करायचा डेटा, ज्या लोकांनी प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतली आहे त्यांचा डेटा, ती आहे 10 सप्टेंबर। त्यामुळे तुम्ही लवकर द्या म्हणजे कॉलेज ते लवकर इन्व्हर्ट करेल जे काय त्यांना लिंक दिली त्याच्यावरती, राईट। नेक्स्ट, असं मी सांगितलं क्रायटेरिया काय, आत्ता तुम्ही क्रिटिकल सब्जेक्ट्स देणार, बरोबर। त्या क्रिटिकल सब्जेक्ट्सना जर तुम्ही क्लिअर केलं, रिझल्ट आला
त्याच्यानंतर जर तुम्ही क्लिअर केले, पूर्ण पास झाला असाल, वायडीचा टॅग निघाला असेल तर आणि तरच तुम्ही तुमचं जे काय ॲडमिशन घेतली असेल थर्ड इयरला किंवा बीईला ती तुम्ही कंटिन्यू करू शकता. ही गोष्ट, पहिली गोष्ट तर लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तुमच्यापैकी काही लोक हे पण विचारतात की मी हे क्रेडिट मग तेव्हा पुढच्या ह्याला कंप्लीट करतो. नाही, क्रेडिट तुमच्या आत्ताच्या रिझल्टचे क्रेडिट्स आहेत की जे तुमचे 50% प्लस असले पाहिजे तरच तुमची ॲडमिशन कन्सिडरेशनमध्ये घेतली जाईल. हा पॉईंट तुम्हाला कळलेला आहे गेस. नेक्स्ट, बऱ्याच लोकांनी मला मेसेजेस केले की सर इन सेमिस्टरचं काय, तर इथं क्लिअरली मेन्शन्ड आहे 14 तारखेपासून ते कालपर्यंत ज्या लोकांनी ॲडमिशन्स घेतले आहेत त्यांचे हे जेव्हा सबमिट होतील विद्यापीठाकडे, तर त्या लोकांसाठीचे जे काही त्यांचे एक्झाम्स असतील, फॉर एक्झाम्पल अनुक्रमांक 1 नुसार पात्र ठरणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी, अध्ययन, अध्यापन, प्रात्यक्षिके, सत्रकार्य, क्षेत्रभेटवर इतर बाबी महाविद्यालयाने इतर नियमित विद्यार्थ्यांसोबत पूर्ण करता आलेल्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन परीक्षा, म्हणजेच कळतंय का तुम्हाला, इन सेमिस्टर त्यांना म्हणायचं आहे, या सगळ्यांच्या संपादनुकीसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येईल किंवा याबाबतचे निर्देश स्वतंत्रपणे देण्यात येतील. याचा अर्थ ज्यांची ॲडमिशन 14 ऑगस्ट नंतर झालेली आहे आणि ज्यांची इनसेम मिस झालेली आहे त्या लोकांना इनसेमचं टाइम टेबल येईल. हां, विद्यापीठ 14 तारखेनंतर आज जागं झालेलं आहे, त्यामुळे आता हे जेव्हा 10 तारखेला सबमिट होईल किंवा अजून काही त्यांची डेडलाईन एक्सटेंड होऊन व्हॉट एव्हर इट इज, त्याच्यानंतर तुमची इन सेमिस्टरची एक्झाम असेल. हा एक टेंटेटिव्ह अंदाज पकडून चला. उगाच विनाकारण विद्यार्थी प्रतिनिधींना मेसेज करणार, महेश कांबळे सरांना मेसेज करणार, आमच्या ऑफिसवरती फोन करून कधी येईन सेम, कधी येईन सेम कॅरी ऑनवाल्यांची विचारू नका, कारण त्याचं टाइम टेबल आलं की मी तुम्हाला सांगेनच. पॉईंट सगळे कळलेत का बघा. फीचं पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हां, एवढं सगळं करून, इतकं सगळं झाल्यानंतर पण ज्या लोकांनी प्रोव्हिजनल ॲडमिशन अजून घेतलीच नाही आहे त्या लोकांना हात जोडतो मी आता की यार का नाही घेतली, तुम्ही घेऊन टाकायला पाहिजे होती. मग कॉलेज अपोज करत होतं, ग्रुपनी तुम्ही का नाही गेले, सगळ्यांशी का नाही बोलले, काहीतरी मार्ग यातून काढता आला असता. तर मित्रांनो, हा तुम्हाला गोल्डन चान्स मिळालेला आहे. डू नॉट मिस दिस चान्स, कारण या चान्स नंतर तुम्हाला परत कॅरी ऑनचा चान्स मिळणं अशक्य आहे, हे मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो. वेदर इट इज फॉर इंजिनिअरिंग और फार्मसी और आर्किटेक्चर, माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, तुम्ही प्लीज 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 थोडा जरा अभ्यास जास्ती करा. आता एकदा विसर्जन झालं की प्लीज अभ्यासाला लागा आणि फटाफट तुम्ही पास व्हा आणि पटकन पुढच्या वर्षामध्ये एक परमनंटवाली ॲडमिशन घेऊन टाका. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.